हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? तुमचे प्रेम आणि पाठिंब्यामुळे आज पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे. चला तर मग आजचा सुंदर प्रवास सुरू करूयात. संपूर्ण व्हिडिओ पहा, प्रत्येक क्षणात एक वेगळा आनंद दडलेला आहे. तर आज सकाळच्या नाश्त्यामध्ये सगळ्यांच्या आवडीचा गरमागरम असा पास्ता बनवला आहे आणि दुपारच्या जेवणामध्ये चविष्ट असा आलू पराठा, ताजे दही, साधेच पण पौष्टिक असे वरण भात असा स्वादिष्ट मेनू तयार आहे. घरगुती चव आणि पौष्टिकतेचा सुंदर संगम आजच्या जेवणामध्ये अनुभवायला मिळणार आहे. मुलींच्या दैनंदिन अभ्यास आणि दिनक्रमातून त्यांना थोडा विरंगुळा मिळावा, आनंदाचे काही क्षण अनुभवता यावेत आणि त्यांना घरची ऊब मिळावी या हेतूने आज आम्ही त्यांना आपल्या हॉस्टेलमध्येच सुंदर डेकोरेशन करून आनंदी आणि उत्साही वातावरण तयार केले. तर तुम्ही बघू शकता, आम्ही येथे अशा प्रकारे डेकोरेशन केलेले आहे. आणि 5 वाजता येथे मुलींना रिफ्रेशमेंटचा चहा बनवलेला आहे. चहा बनवून मावशींनी संध्याकाळच्या जेवणाची तयारी केली. तर आज मुलांना आणि मुलींना खास ट्रीट आहे भेळ आणि पाणीपुरी. तर येथे अगोदर मावशींनी भेळ बनवायला घेतलेली आहे. चुरमुरे व्यवस्थित चाळून घेतलेले आहेत. त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, उकडलेले बटाटे आणि कोथिंबीर तयार करून घेतली आहे. त्यानंतर त्यामध्ये हिरवी चटणी, गोड चिंचेची चटणी, मीठ, तिखट आणि लिंबाचा रस घालून सर्व साहित्य व्यवस्थित मिसळले आहे. शेवटी वरून खमंग शेव टाकून मुलींसाठी स्वादिष्ट भेळ तयार केलेली आहे. भेळ बनवून मावशीने इकडे पाणीपुरीची तयारी केली आहे. सर्वप्रथम बटाटे उकडून त्यामध्ये चणे, मीठ, तिखट आणि थोडी कोथिंबीर घालून त्याचे सारण तयार केले. त्यानंतर पुदिना, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, चिंच आणि मसाले वापरून चविष्ट पाणी तयार केले. आणि आजच्या नियोजित कार्यक्रमामध्ये योगायोग असा घडला की काही मुलींचे वाढदिवस साजरा करण्याची संधी आम्हाला मिळाली. योगायोगाने त्या दिवशी चौघींचे वाढदिवस होते. नंतर सरांनी जूनमध्ये ज्या काही मुलींचे वाढदिवस आहेत त्यांचे सेलिब्रेशन करायचे ठरवले आणि प्रत्येक महिन्यात शेवटच्या रविवारी त्या महिन्यातील मुलींचे वाढदिवस सेलिब्रेशन करू असे ठरवले. वाढदिवस म्हणजे आनंद, प्रेम आणि नव्या स्वप्नाची सुरुवात. आज आपण सर्वजण मिळून त्यांना भरभरून शुभेच्छा देऊ आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आशीर्वाद देऊयात. चला तर मग जोरदार टाळ्यांच्या गजरात ज्या मुलींचे वाढदिवस आहेत त्यांना शुभेच्छा देऊयात. पावसामुळे व्यवस्थित कॅन्डल लागली नाही, पण उत्साह आणि आनंद मात्र तसाच कायम राहिला. निसर्गाच्या साक्षीने वाढदिवसाचा हा क्षण आणखीन खास आणि अविस्मरणीय बनला. प्रिय मुलींनो, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला आयुष्यात नेहमी आनंद, यश, उत्तम आरोग्य आणि भरभराटी नांदो. तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होत, शिक्षणात आणि जीवनात खूप प्रगती व्हावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना. नेहमी हसत राहा, आनंदी राहा आणि आयुष्यात उंच भरारी घ्या. तुम्हाला उदंड आयुष्य लाभो. आणि आज राजनंदिनीने खूप प्रेमाने आणि आनंदाने सगळ्या मुलींना केक भरवला. तिच्या निरागस चेहऱ्यावरचा आनंद पाहून मन भरून आलं. सगळ्यांसोबत आनंद वाटून घेण्याची आणि प्रेम जपण्याची ही भावना खरोखरच खूप सुंदर आहे. अशा छोट्या छोट्या क्षणामुळे आपली नाती आणखीन घट्ट होत जाते. राजनंदिनी ही सगळ्यांशी खूप जिव्हाळ्याने आणि प्रेमाने वागते. ती त्यांच्यासोबत अगदी मिसळून जाते आणि त्यांच्याशी तिचं खूप घट्ट नातं निर्माण झालं आहे. सगळ्या मुलीही तिच्यावर खूप प्रेम करतात आणि राजनंदिनी त्यांच्यात रमून जाते. सरांच्या कल्पनेमुळे आणि मेहनतीमुळे आज संपूर्ण वातावरण आनंदमय आणि उत्साहपूर्ण झाले आहे. तर मुलींसोबत आनंदाचे क्षण साजरे करत आम्ही सर्वांना भेळ आणि पाणीपुरीचे वाटप केले.
मावशींनी खूप मेहनत घेऊन अतिशय चविष्ट आणि स्वच्छ पद्धतीने हे पदार्थ तयार केले. मुलींनाही भेळ आणि पाणीपुरी खूप आवडली आणि त्यांनी मनापासून आनंद घेतला. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आम्हालाही समाधान वाटले. सुंदर डेकोरेशन, आनंदी क्षण आणि मुलींचे हसरे चेहरे यामुळे आजचा दिवस खास आणि विस्मरणीय बनला. अशा छोट्या आनंदाच्या क्षणामुळे मुलींना घरच्यासारखे वातावरण मिळते आणि त्यांचा आनंद द्विगुणित होतो. मुलींच्या चेहऱ्यावरचे हास्य हेच आमच्यासाठी सर्वात मोठे बक्षीस आहे. आपल्या हॉस्टेलमध्ये मुलींना घरच्यांसारखे वातावरण मिळते, त्यामुळे हा व्हिडिओ प्रत्येकापर्यंत पोहोचला पाहिजे. त्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.